सोनं, हिरे, मोती, पैसे यांना एक विशिष्ट अशी किंमत आणि मूल्य असतं. व्यवहार करताना पैशांच्या रूपामध्ये म्हणजेच रोख स्वरूपामध्ये आपण व्यवहार करतो. हा व्यवहार ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे ग्राह्य धरला जातो. व्यवहाराच्या दुसऱ्या रूपामध्ये आपण सोना याचा देखील विचार करतो. सोन्यांच्या किमती पाहता या किमती खूप वाढत आहेत. ह्या वाढलेल्या किमती म्हणजे सोन्याचं वाढलेलं महत्त्व दर्शवत आहेत. ज्यांच्याकडे जेवढं जास्त सोनं असेल तेवढी जास्त श्रीमंती दिसून येते. परंतु मनाच्या श्रीमंतीचं काय? ही मनाची श्रीमंती कशावर मोजता येईल? किंवा व्यवहार ज्ञानामध्ये हे जीवन जगताना समाजामध्ये आपल्याला व्यवहारासाठी एक नाणं किंवा व्यवहारासाठी एक चलन लागतं. जसं भारताकडं रुपया हे चलन आहे, अमेरिकेकडं डॉलर नावाचं चलन आहे. तसेच वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे चलन आहेत. या चलनांचं मूल्य, या चलनांची बाजारातली किंमत, त्याचं महत्त्व हे कुठेही कमी किंवा जास्त प्रकारात नाही. प्रत्येकाला ते चलन आणि त्या किमती या स्वरूपामध्ये मिळत असतात. पण आयुष्य जगत असताना या सोन्याचं किंवा या पैशाचं, या चलनाचं रूपांतर आपल्याला करून रोजच्या दैनंदिन गरजा, सुखसोयीच्या वस्तू किंवा कोणताही पुरवठा आपल्याला पूर्ण करता येतो. पण याचा कधी आपण विचार केला का की हा झाला आपला रोजचा दैनंदिन व्यवहार आणि यामध्ये लागणारं चलन. परंतु आयुष्य जगताना हे चलन लागतं, पण आयुष्य संपल्यानंतर काय? आयुष्य संपल्यानंतर कोणतं चलन लागल? बरं, सोनं पैसे कसे कमवायचे, कशा स्वरूपात साठवायचे याचं आपल्याला पुरेसं ज्ञान आहे. याची आपल्याला माहितीसुद्धा आहे. त्याविषयी सांगणारे आपल्याला अनेक संदर्भ देखील मिळतात. जसं आपण पैसा जास्त आला तर त्याची विशिष्ट अशी गुंतवणूक करतो आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तो पैसा आपण वाढवतो. म्हणजेच काय तर पैसा योग्य पद्धतीनं गुंतवला तर त्याची वाढ होते आणि वाढ झालेला पैसा आपल्यालाच उपयोगाला येतो. परंतु हे जीवन जगताना झालं. खरंच विचार जर केला तर जीवन संपल्यानंतर काय, या जन्मानंतर काय, मग कोणतं चलन लागत असेल? समजा आपल्याला एक सहज असा प्रश्न विचारला, उदाहरणादाखल आपण घेतलं की जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तुमच्या जन्माच्या पश्चात म्हणजे मृत्यूनंतर, तर कोणतं चलन लागल? तिथंही कोणतं तरी चलन असेलच ना, जे तिथला व्यवहार करण्यासाठी, तुम्हाला तिथं सुखसोयी साधनं उपलब्ध करून देण्यासाठी, तिथं तुमच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी एक चलन असेलच की. मग ते चलन कोणतं? याचा जर आपण खरंच मनातून विचार केला तर स्वर्गामध्ये सुद्धा एक चलन लागतं आणि ते चलन म्हणजे पुण्य. हे पुण्य नावाचं चलन आपल्याला आपल्या आयुष्याच्या नंतर खरंच उपयोगाला पडतं. आयुष्य जगत असताना आपण जर ह्या पुण्य नावाच्या चलनाचा संचय केला, पुण्य नावाचं चलन जर आपण वाढवलं, पुण्य नावाच्या चलनामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर हे पुण्य वाढतच जाईल. आणि मग हे पुण्य नावाचं जे चलन आहे याची किंमत खूप मोठी, जी आपल्याला काढता येणार नाही अशी होत जाईल. आणि बाकीचे तरी चलन जसे सोनं, रुपये, हिरे, पैसे हे आपल्या आयुष्यानंतर सोबत येणार नाहीत. आपल्या आयुष्यानंतर सोबत जर काय आलं, आपल्या मृत्यूनंतर जर सोबत काय आलं असेल तर हे पुण्य नावाचं चलन येईल. त्यामुळं जीवन जगत असताना होईल तेवढं, जेवढ्या जास्त प्रमाणात येईल तेवढ्या जास्त प्रमाणात हे पुण्य नावाचं धन, हे पुण्य नावाचं चलन आपण साठवून ठेवावं, वाढवावं, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या मृत्यूच्या पश्चात खरंच उपयोगाला येईल. आणि जीवन जगत असताना सुद्धा ह्या चलनाचा उपयोग होतो. जसं आपल्या व्यवहारातलं जे चलन आहे पैसे, सोनं, हे मृत्यूनंतर उपयोगाला येणार नाही, जीवन जगत असताना उपयोगाला येतं. पण पुण्य नावाचं चलन हे जीवन जगत असताना सुद्धा उपयोगाला येतं आणि जीवन संपल्यानंतर सुद्धा उपयोगाला येतं. जीवन जगत असताना कसं तर आपल्या जीवनामध्ये आलेलं आपल्याला ताण असेल, टेन्शन असेल, डिप्रेशन असेल किंवा आपण खचून जात असू, जर आपल्याकडं खरंच पुण्य नावाचं चलन असेल तर याच्यामध्ये आपण जाणारच नाहीत. कारण आपण वाईट करत नसल्यामुळं वाईट गोष्टींचा त्रास आपल्याला होणारच नाही. आणि जीवनाच्या नंतर जर विचार केला
तर जीवनाच्या नंतर सुद्धा हे चलन आपल्याला नंतरच्या गोष्टीसाठी उपयोगाला होईल. परमेश्वराच्या जवळ, देवाच्या जवळ जर जायचं असेल, देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्याचा खरा भक्त म्हणून जर घ्यायचा असेल, आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं माणूस म्हणून जर चांगलं जीवन जगायचं असेल, चांगला माणूस बनायचा असेल, तर हे पुण्य भरपूर कमवावं लागेल. हे पुण्य इतर धनासारखं, जसा एखादा चोर असेल, चोरी करून पैसे कमवू शकतो. एखाद्याला लॉटरी लागली तर त्याला त्या लॉटरीच्या पैशामधनं किंवा एखादं काही बक्षीस लागलं तर बक्षिसाच्या पैशाच्या स्वरूपात त्याला ते पैसे मिळू शकतात. परंतु पुण्य नावाचं चलन किंवा पुण्य नावाची रक्कम, धन आपल्या स्वतःला कमवावं लागतं. हे असं कुठं मिळत नाही आपल्याला. चोरी करून तर हे घेताच येत नाही. उलट चोरी केली तर ह्याच्यामध्ये घट होईल, कमीपणा येईल. त्यामुळं आपण आयुष्य जगत असताना पुण्य नावाचं धन, पुण्य नावाची जी संपत्ती आहे ही खूप कमवावी. ही जर संपत्ती जास्त कमवली तर हीच खरी संपत्ती आहे जी आपल्या संततीला सुद्धा उपयोगाला पडेल. म्हणजे आपल्यानंतर आपले बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा प्रत्येक माणसाचं असं स्वप्न असतं की मी पैसा खूप कमवतो. का कमवतो? तर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलाबाळांसाठी. परंतु ह्या पैसा कमवण्यासोबतच जर त्यानं पुण्य नावाचं चलन किंवा पुण्य नावाची संपत्ती कमवली तर ती खरी संपत्ती त्यांच्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला लागू होईल. कारण पुण्याचं फळ हे खूप मोठं असतं. ते कुणी टाळूही शकणार नाही आणि कुणी घेऊही शकणार नाही. चोरीलाही जाणार नाही, तुमच्या जवळच राहील आणि वाढतच जाईल. आणि परमेश्वर देखील भेटण्यासाठी हेच चलन लागतं. जय जय राम कृष्ण हरी.